दिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता आहे तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देणार आहेत। जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमवर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विरोधक आजही अवकाळी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहेत। मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावली। मुख्यमंत्र्यांनी कालच आरक्षणाबाबत काम करत असलेल्या शिंदे समितीसोबत बैठक घेतली होती। आतापर्यंत शिंदे समितीच्या हाती 54,81,000 नोंदी आहेत। तेव्हा आजच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दिल्लीत आज मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजेंनी ही बैठक बोलावली आहे। त्यासाठी नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांना निमंत्रण पाठवण्यात आले। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात ही बैठक होणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तर मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या मुदतीवर ठाम आहेत। एका तासानेही मुदत वाढवून देणार नाही अशी भूमिका त्यांनी अंतरवाली सराटीत बैठकीनंतर मांडली। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुदत वाढवून देण्याबाबत शनिवारी विनंती केली होती, मात्र सरकारची ही विनंती जरांगेंनी धुडकावून लावली। 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा कायदा पारित न केल्यास 23 डिसेंबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला। मराठा समाजातल्या प्रतिनिधींसोबत त्यांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली। या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। विराट मोर्चेकरांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। काल रात्री फडणवीसांच्या नागपुरातल्या देवगिरी निवासस्थानी बैठक झाली। यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं आंदोलक म्हणाले। सत्यशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार ते मंत्रालयाचा पायी विराट मोर्चा निघालाय। विकासाचा ध्यास म्हणजे